बुलढाण्यातील येळगावातील विष्णू गडाख या शेतकऱ्यानं अर्धा एकर शेतात अनोखा प्रयोग करून लाखोंचं उत्पन्न मिळवलंय। या शेतकऱ्यानं अर्धा एकर शेतीमध्ये 45 प्रकारच्या विदेशी भाज्यांची लागवड केली आहे। यामध्ये ब्रोकली, लेट्यूस, झुकिनी, बेबीकॉर्न, चायनीज कॅबेज अशा अनेक भाज्यांचा समावेश आहे। भाज्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी, यामधून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। बुलढाणा शहराला लागून असलेल्या येळगाव गावानजीक एक शेती आहे, अर्धा एकर फक्त। आणि त्या अर्धा एकर शेतीवर शेतकरी विक्रमी उत्पादन घेतो। विविध पालेभाज्यांचं, भाज्यांचं, काकडी असेल, लॅटूस असेल, वेगवेगळ्या कलरच्या गोबी असतील। बघा ही लाल कलरची पत्ता गोबी इथे दिसाल आपल्याला, लाल कलरची एकदम या सुंदर भाज्या। या भाज्यांचं उत्पादन हा शेतकरी घेतो। शेतकरी विष्णू गडाख आपल्या सोबत आहेत। दादा, अर्धा एकरच आहे आणि एवढं मोठं तुम्ही उत्पादन घेता, आहे वेगवेगळे सुचलं कसं? काय नाही, सहज एक सुरुवातीला मी 1-2 नवीन भाज्या लावून पाहिल्या, त्यात ग्राहकांचा रिस्पॉन्स मिळत गेला। मग आयडिया आली की बुवा आपण काहीतरी एक नाविन्यपूर्ण वेगळं करायचं, एक वेगळं नावही होतं आणि वेगळं विकण्याचा आनंदही मिळतो। मग अशा प्रेरणेतून हळूहळू 2-4 करता करता आता जवळपास 45 प्रकारच्या देशी विदेशी नाविन्यपूर्ण भाज्या मी स्वतः पिकवतो। आपण थोडा फेरफटका मारूया पलीकडच्या दिशेला। मला त्या येलो कलरचं काय ते दिसतंय तिकडे? झुकिनी। आपण तिकडे जाऊया, वेट लॉस साठी। अच्छा, चवीला खूप छान आहे, काकडी सारखी लागते किंवा आपण त्याची गिलक्या काशी फळासारखी भाजी पण करू शकतो। म्हणजे 2 in 1, सलाद किंवा भाजी अशी करू शकतो। हा, दोन्हीसाठी। बरोबर। आणि मला सांगा, आता ही विदेशी भाजी आहे झुकिनी, येलो आणि ग्रीन, येलो ग्रीन 2 कलर मध्ये वेगवेगळ्या कलरच्या अशा कलरफुल काकड्या खायला भेटल्यानंतर काय जेवण चांगलं लागणार। आणि मला सांगा दादा, हे संपूर्ण याच्यातून तुम्ही किती उत्पन्न, म्हणजे दरमहा किती उत्पन्न घेता? म्हणजे हा भाजीपाला तुम्ही पिकवता, तुम्हीच विकता का? स्वतः पिकवतो आणि स्वतः विकतो। मी संध्याकाळी बाजारामध्ये 4 ते 8 या दरम्यान मध्ये जातो। ग्राहक माझी वाट पाहत असतात। मला एकंदरीत 10 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आणि स्वतः जवळपास महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपये मी आरामशीर यामध्ये कमवतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सर, मी मयूर निकम, झी मीडिया, येळगाव, बुलढाणा। तर टोमॅटोचे दर कोसळल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। टोमॅटोला 3 ते 4 रुपये प्रति किलो दर मिळतोय। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्यानं दर कोसळलेले आहेत। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। 2 महिन्यापूर्वी भाजीपाल्याचे दर कडाडलेले होते। त्यातच जे टमाटा आहे, टमाट्याचं जवळपास 100 रुपये प्रति किलो पर्यंतचा दर गेले होते। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी टमाटा पिकाची लागवड केलेली आहे। सध्या पीक चांगलं लागलेलं आहे व या पिकाच्या प्रतीक्षेत तोडा सुद्धा सुरू झालेला आहे। मात्र आवक बाजारात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दर अगदी 5 रुपये प्रति किलो पर्यंत येऊन पोहोचलेले। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, काय सांगसाल, कशा प्रकारचं पीक आहे व किती याच्यातून उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे व सध्या काय दर आहे? सध्या आता 20 गुंठ्यावर माझं टमाटर लागवड आहे। तरी 3 महिन्यापूर्वी 80 रुपये ते 85 रुपये किलो टमाटर बाजारात विकत होतं। आज 3 रुपये किलोनं टमाटर विकण्यात यायला लागलं। आता शेतकरी म्हणजे याच्यात मला 50,000 रुपये समजा खर्च झाला आणि दुसरा तोडा माझा 4,000 रुपयात माझे टमाटे विकले गेले आहेत सध्या। तरी आता म्हणजे शेतकऱ्यावर असं झालं की बाबा भाव होते म्हणून लावलं, पण आता याच्यात तर काहीच परतल खाय ना, शेतकऱ्यानं काय करावं काय समजे ना। गणेश मोळे, झी मीडिया, सोनखास, वाशिम। गेल्या अनेक वर्षापासून शहापूरमधील शेतकरी भातसाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भात शेती करतात। अर्जुनली गावातील शेतकरी सखाराम म्हसकर यांनी ही भात पिकाची लागवड केली आहे। 3 महिन्यानंतर या भात पीक कापणी होणार आहे आणि या पिकातून त्यांना जवळपास 20 ते 25 पोती तांदूळ मिळण्याची अपेक्षा आहे। तर या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। आपण सध्या शहापूर तालुक्यातील अर्जुनी ह्या गावात आलो। या ठिकाणी उन्हाळी शेतीच्या कामांना सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी उन्हाळी भात शेती पिकवण्याची कामं सुरू झालेली आपण पाहतो। आपल्यासोबत या शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपण त्याची चर्चा साधून जाणून घेऊ की मला काय सांगाल, कोणत्या प्रकारचं पीक लावलंय? आणि हे पीक लावलं आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये 20 तारखेला 15 ते 20 तारखेला पाणी येतं, पण यावर्षी कामं चालू असल्यामुळं
लेट पाणी आलं तर आता आम्ही उन्हाळी सुंदर भात लावतो, म्हणजे पाऊसकालच्या आपलं आगमच्या आत झाला पाहिजे म्हणून लवकर होणारं भात लावतो. 90 दिवसाचं पीक असतं पण ते 110 दिवसापर्यंत जात आहे हे पीक होतंय. आणि माणसं या दिवशी आम्हाला भेटतात मजुरी म्हणून तरी आम्ही लावतो. पाऊसकाली जास्ती सीझनला माणसं भेटत नाही म्हणून या दिवशी भेटतात आणि मजुरी थोडी कमी राहते. पाऊसकालचा रेट जास्ती राहतो, या दिवशी काम नसल्यामुळे थोडी माणसं भेटतात कमी रेटामध्ये. किती पीक निघण्याची शक्यता आहे? 1 एकर जागा लावली तर 25 पोती भात पिकतं शेतकऱ्याला. आम्हाला जर रोग नाही पडला तर ना, रोग पडला तर 15-20 पोती तरी होतंय समजा. पाणी जर तुम्हाला शेतीला मिळतं कोणत्या कालव्यातून? भास्ता धरणा उजवा कालवा. उमेश जाधव, झी मीडिया, शहापूर.